अंती व्हावी यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. तारीख एकदा सुनावणी सुरू झाल्यानंतर नंतरच्या 2-1 महिन्यामध्ये हा सगळा जो विषय आहे तो विषय समाप्त होईल आणि ह्या संबंधित बांधवांना पेन्शन मिळेल. त्या बांधवांना जोपर्यंत पेन्शन मिळणार नाही किंवा त्यांना पेन्शन मिळवून देणे ही मी त्यांचा एक सहकारी शिक्षक या नात्याने मी माझं कर्तव्य समजतो. माझी आमदारकीची मुदत 20 जुलै 2020ला संपली. तत्कालीन स्थितीमध्ये माझा आमदारकीच्या पेन्शनचा विषय समोर आला होता, पण मी त्याच वेळेस बोललो होतो नव्हे अगोदरच ज्याही मी बोललेलो होतो मी तसं विधानमंडळाला अगोदरच पत्रही दिलेलं होतं आणि त्याच अनुसरून मी आज साधारणपणे 5.5 वर्ष उलटून गेलेली आहेत. 20 जुलै ही येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये तारीख येते आहे. माझी 6 वर्षाचा कालावधीसुद्धा यामध्ये संपून जाईल. परंतु मला ती विषयानुरूप भूमिका ही सगळ्या बांधवांची पेन्शन मिळवून देणे हीच महत्त्वाची वाटते. माझी पेन्शन मला वाटली नाही महत्त्वाची आणि ती वाटणारी भविष्यात नाही, कारण मी शिक्षक आहे. मी आचारसंहितेमध्ये वागतो. मी जी बंधनं आहेत ती नक्की पाळतो. 100% जसं बोलतो तसंच वागतो आणि ते वागणं माझं अंतिम श्वासापर्यंत राहील याच्यावर मी पूर्ण ठाम आहे.